वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी टॅटू चहावाला. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आमच्या पोरांनी सुद्धा नियोजन केलं आहे. आपल्या गावामध्ये टुर्नामेंट झाल्या, तसंच आमच्या पोरांनी आता वाडीमध्ये टुर्नामेंट ठेवणार आहेत आपली पोरं. तर आता वाजले 10 आणि 10 वाजता सर्व एकत्र आलेत आणि मैदान बघायला जाणार आहोत आपण, कारण राहिले 4 दिवस. तसंच सर्व पोरं आलेत, तर आपण आता मैदान बघायला चाललो आहे. चला, इथून माझ्या घराच्या इथंच आहे शेजारी. लाईट वगैरे घेऊन आले. आज पहिला दिवस असणार आहे आणि मैदान बनवायला जाणार आहोत आपण. सर्व पोरं सुद्धा आले. पोरं बघा, तालुक्यातनं दिसणार नाही तुम्हाला. सर्व पोरं आलेत, चिराग सर्व आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता, हे बघा, तुम्ही वाजलेच बघा किती, आता बघू शकता 10 वाजलेत आता. आणि एवढे लेट जातोय आम्ही आता मैदानामध्ये. तर खरंच क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटचं वेळ आहे. तर तसंच परवा सुद्धा मॅच झाल्या, कालच मॅच झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही प्रथम पारितोषिक मारलं आणि मोठं सेलिब्रेशन झालं. ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल. तसंच आम्हाला सुद्धा एक मनात आला प्लॅन की आपण पण आता टुर्नामेंट ठेवूया. तसंच आम्ही सुद्धा मॅच ठेवणार आहोत. तर सर्व पोरे एकत्र आले. एक गाव एक संघ, वागजाय सरंद, पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम. चला तर मग आता मैदान बघूया. लवकर जाऊ मैदानामध्ये. चला, पूर्ण गॅंग आहे आपली. 10 प्लेयर सोबत आहेत आपल्या. चलो, आम्ही निघालो आता मैदान बघायला. तर मैदान आता भात वगैरे कापून झालंय लोकांचं, त्याच्यामुळे आता क्रिकेटला सुरुवात होईल. तर सर्व आम्ही निघालो आता, कारण आमच्याकडं दिवस पण कमी आहेत. या येत्या शनिवार रविवार मॅच आहेत. तिकडे उडं मार भाऊ, वाट बघ पहिली. हे क्रिकेटचं वेळ आहे. एवढ्या रात्री मैदानात जाणं क्रिकेटसाठी काय पण. आपले आकाश भाऊ सदैव सपोर्ट असतो आपल्या टीमला. तसेच आपल्या संघासाठी फिल्डिंग सुद्धा चांगली करतात. सर्वच पोर आहेत आपले, प्रश्नच नाही सर्वांचा. एवढे लेट सर्व पोर आलेत, अभ्यास वगैरे सर्व करून आलेत. कारण घरच्यांचा पण विरोध असतो, नक्कीच असणार. कारण आता कॉलेज वगैरे चालू आहे पोरांचं. चिराग भाऊ आपला, तो तर वेळ काढतो, अभ्यास वगैरे करतो. आता पोरांची 12वी सुद्धा आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा सांगायला आता वेगळंच वाटतं. आणि सर्व सांभाळूनच येतात सर्व पोरं क्रिकेट खेळायला. आपल्या मॅच ओपन रन असणार आहेत. त्याच मैदान पोरांनी केलंय आपल्या. आणि दिवसभर मी पण कामात असतो, त्यामुळे मला सुद्धा वेळ भेटत नाही. हे मस्ती नको, चल. हे मैदान कुठे गेलं आहे? एकच नंबर नियोजन आपल्या पोरांचं, खूपच मस्त, प्रश्नच नाही. तर फायनली आपण मैदानात पोहोचलोय आणि एक नंबर केलंय मैदान पण. खरंच क्रिकेटची आवड आपल्या पोरांना आहे. तर मैदान केलंय आपल्या पोरांनी आता. हा आकाश लाईट एकच आहे. जेवण करावं लागणार आहे. कोण कोण आले होते मैदान करायला रे? मग थोडी माती टाकून चोपायला लागेल अजून. बंद पडली, बटन दाब, चालू होईल ती. आता नावं ठेवू नका, प्रत्येकाने सहकार्य करा आणि प्रत्येकाचं काम आहे. तू हे केलंस, तू ते केलंस, काय बोलून उपयोग नाही. आपल्याकडे दिवस पण कमी आहेत. कॉलेजला वगैरे जातात पोरं सर्व आपली. आणि कॉलेजमध्ये येऊन, कॉलेजमधून त्यानंतर हे मैदान केलं आपल्या पोरांनी. खरंच टीमचा सपोर्ट आणि सर्व एकत्र असल्यामुळे लवकर होतंय सर्व. आणि 2 ते 3 दिवस आता राहिलेत. येत्या शनिवार रविवार आपल्याकडे मॅच असणार आहेत. वयोगटाचा नियम असणार आपल्या इथे. तर 2006 पर्यंत ना रे, 2006 पर्यंत मॅच असणार आहेत. तर मी तर बसत नाही वयोगटात, पण पोरांसाठी सहकार्य करायचं. आता आपल्याला खेळायला भेटत नाही, आपल्या पोरांसाठी काहीतरी करायचं आणि आपल्या टीमचं नाव करायचं. त्याच्यामुळे हे सर्व नियोजन करतोय आम्ही.
मस्त मैदान निवडलंय पोराने आपल्या. आणि नाईट मॅच तर ठेवू शकत नाही आपण, कारण जवळजवळ लाईट नाही इकडे आणि शेत आहेत लोकांची. आणि आता सर्व भात वगैरे कापून झाले, त्याच्यामुळे ही सर्व तयारी केली आम्ही क्रिकेटची. आणि हा क्रिकेटचा आता सीझन आला आपला, तर 2026ची तयारी आपली पोरं करतील नक्कीच. मैदान वगैरे केलंय मस्त एकदम. अजून थोडं करावं लागणार आहे, पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे इथे. काय नाही करतील लवकरच, 2-3 दिवसात होऊन जाईल. नियोजन करतोय मी त्यांच्यासोबत आहे, काय नाही लवकरच होईल. आणि आर्थिक मदत काही लागेल ती मी आहेच करायला. आपला लाईटमॅन आकाश नेहमी आपल्यासोबत, कायम सपोर्ट. आणि ही सर्व पोरं आपली. आणि आता नंबर मारला नाही, त्याच्यामुळे त्यांना काय आता सांगायला नको, जल्लोष असणार आहे. नंबर वगैरे मारला नाही, आता मनावर घेतील थोडं, कारण आता पंचकृषी जेवढे टुर्नामेंट होतील तेवढ्या टुर्नामेंटमध्ये सहभाग होऊन आपल्याला आपल्या लाईटचा जरा प्रॉब्लेम होतोय. सॉरी, लाईट जाते आपली, काय हरकत नाही, माझीच आहे लाईट. बहुतेक तिला आज ते सौर पॅनल आहे, त्या लाईट काय आज दिवसभर ऊन पडलं नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. ते दाखव षटकार कुठे ठेवायचा, कुठे बघू चल. खाली बघा रे, चौकाशी आहे. वाघ नाही, आता 10 वाजता बेंजो वाजतो इकडं, वाघ बोलून द्याय. ए तिथं बॅटरी मार रे, कुठं आहेस तू. अवकाश रे, केक कापशील बर्थडेचा आज नाही बरं ना. कुठला बांध ना मग काय काय बांध बरोबर आहे. तुम्ही अतिच बोलता षटकार. हे ऋषी, हा बांध बरोबर नाही. मग तेच बोलतोय मी, जात नाही तो बॉल. काय बोलतोस, मग तेच बोलतो, हा बांध बरोबर आहे. अरे बाबा, चिराग बॉल जाणार नाही एवढ्याला, मग मारू दे ना. षटकाराचा पण पाऊस होते काय आकाश, बरोबर आहे. मग अनिशचा तरी जाऊ दे एक षटकार आमच्या. मग इकडनं बघूया, इकडून कुठं आहे रे. हे बघ, हा इकडं असा वर ठेवायचा, 4-5 चोंडी ठेवायची आपण. जास्त लांब नको रे, माणूस जायला पण हवाय. पुढच्या बॉल जात नाही रे एवढी. तुम्ही लय लांबच घेताय रे. आता हे ऋषी, आता ह्या कोपऱ्यात उभा आहे म्हणजे किती लांब बघ झाला. हो ऋषी, हा इथं कोपरा मोडायला लागेल आपल्याला. हा बघ, इथनं घ्यायला लागेल. आकाश तू इथं थांब, मी जाऊन बघतो पुढे. इथंच थांब, हे आलो, थांब मी. मोर नाही म्हणत रे. अरे बघ, तो पांढरा इकडे कशाला एवढा. इकडे 11 प्लेट ठेवायची, 11 प्लेट ठेवायची. 11 एवढे राजवी टाकून बोलतो.
कुठे आहे? तो तिकडा स्ट्रेटला स्ट्रेटला पांढऱ्या हा मधला तोंड आहे इथं आहे ते पांढऱ्याची इथं बरोबर आहे की जा ना तुम्ही इथं, जाऊ जा. इथं उभा राहा आणि बॅटरी मार बघूया. तर आम्ही आता येण्याचं कारण काय आहे? कारण हे पोरं सुद्धा कॉलेजला असतात. ही पोरं सुद्धा कॉलेजला असतात आणि मी तर तुम्हाला माहिती आहे आपला चहाचा व्यवसाय, त्याच्यामुळे दिवसभर मी कामात असतो आणि माझ्यासोबत आकाश असतो. तर आम्हाला दोघांना एवढं शक्य होत नाही. तर सर्व असले तर कसं टीम पॉवर असते आपली, त्याच्यामुळे आता जेवढं काय आम्हाला शक्य होईल तेवढं करतो. कारण घरी पण जायचं आहे आणि घरी तुम्हाला माहिती आहे सर्वांचे आई बाबा वाट बघत असतील, त्याच्यामुळे आम्ही लवकरच आता आटपतोय आणि वाजलेत पण रात्रीचे 10. तर आम्ही लवकर निघणार आहोत. बाकी सर्व उद्या नियोजन करू आणि एक दिवस दुपारचं येऊ मी आणि आकाश, बाकी राहिलेली कामं करू कारण सर्व कॉलेजला असतात. होईल लवकरच नियोजन. हे बघ आता चिराग, हे बघे हे चिराग बघ कुठे तिकडे पाठीमागा कुठे आहे खरे बघ कुठे आहे बघ. बरोबर आहे ना. ओके तो पण काढ तो काढ. तर आज आपला दुसरा दिवस आणि आताच मी मार्केटमधून आलोय, आताच काम वगैरे सर्व आवरून. तर पोरांसाठी सरप्राईज आणलंय मी. बॅट घेऊन आलोय नवीन सोम भावाकडून, भवानी स्पोर्टची. मी ॲडिशनल बॅट घेऊन आलोय आणि त्यांना आता सरप्राईज देणार. ते बघा तिकडे मैदानाचं काम चालू आहे तिकडे. तर आपण जाणार आहोत आता. चला नाही आताच पोहोचलो मैदानामध्ये आणि भावांसाठी बॅट एकदम नवीन. मैदान फायनली आपलं झालंय. दुपारी मी आता झालो होतो केलं आहे आणि हा कोण आहे पडू भाव आपला. फायनली बरोबर एकदम मैदान एकदम हे बघ आकाश एकदम खतरनाक झालंय. ओपनिंगसाठी बॅट पण घेऊन आलेला आहे. बॅट एकदम खतरनाक आहे आकाश. मस्त आहे रे. आवडली ना तुमच्यासाठी भावानं. बस तर एकतरी जाऊ दे, नुसता वास करू नकोस. जाणार जाल नक्कीच जाल. म्हणून चौच आहे त्यांच्या सगळं पाणी मार ना. बघा तयारी बघा पाणी मार. आपला चिरा गणेश सार्थक ऋषी आपला प्रणव सर्व आहेत. अशी देखील संघाची आम्ही सुद्धा नियोजन केले ते शनिवार रविवार टुर्नामेंट ठेवलं त्यांच्या वयोगटात. तर तुम्ही पण सहभागी व्हा नक्कीच. तर आता काय संकेत भाऊ आलाय, आता काय प्रश्नच नाही. अंगण्याची आपल्याला जमीन करायला पण होता बघा. एक लेवल मैदानाची एकच नंबर. आपलं विकेट सुद्धा आता फायनली झालंय. इकडे प्रॅक्टिस चालू आहे थोडी. आणि भाऊ बॅटला बॉल लागत नाही पण काय हरकत नाही, हौस आहे, क्रिकेटची आवड आहे. संकेत भावा, संकेत पाणी लाव थोडस. हे संकेत पाणी घे थोडस, नाही तर उकरल घे परत. संकेत चल बुडव. ए शाबाश. अरे दीपक दीपक सावकाश. संकेत उडव. जल्ला रोज पाणी घेऊन येतात आपली पोरं. खरंच एवढी मेहनती आहेत पोरं आपली. मीला मासं वाढाय गेली खरं या पोरांसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब बनतंय नक्कीच. ऋषी वरती बघ जरा दाखव. क्रिकेटची आवड भावना, बाकी काय नाही. हे घे पाणी पटपट चल. बास सार्थक शान घालवतोय. दाखव सार्थक शान सार्थक भाव आपला घरी कधी काम केलं नसेल भावाने, आज इथं मैदान आणि आज मैदानासाठी खरंच पण काय पण आज क्रिकेटसाठी काय पण. हे आणि भावा तुला पण सांगितलंय कर ना काय कधी. हा जेवढं लागेल तेवढं आयुष्यभर आपण क्रिकेट केलो तेवढं जेवढं मैदानाला काय लागेल तर तूच बघायचं सार्थक.
काय देतोय बघू दे. का बा काय नाही बघ बघ माहिती हे खेळायला बघ आपण शनिवारी एक सुट्टी घेऊन दुसऱ्या दिवशी मग काय करशील? अरे बाबा 2 दिवस आहेत मॅच. माहिती मला बरोबर सुट्टी घे. मग शनिवारी का अर्धा दिवस तसा आहे पण. ए रविवार सुट्टी घे मग तू संकेत. काय आणि मग शनिवारी थांबशील ना घरात? हा शनिवारी खेळायला. सावकाश सावकाश त्याच्या बॅट कोणी दिला? कलशी उडविल तिकडं. कशी आहे बॅट? कशी आहे? चांगले कुठं जड आहे? एवढी जड नाही बॅट. थांब हे बॅटरी घालवू नको डोकं मोडील. तू बाजूला हो. संकेत बोलेल तसं हे विचार त्याला काय काय विचारा प्रश्न जरा. कसं काय करायचं नियोजन मॅचचं? संकेत बाकी मॅचचं नियोजन कसं करायचं तुझं काय मत आहे? चांगलं काढायचं. आणि तू असशील की शनिवारी कसं काय? हा? शनिवारी असशील गया अरे अरे पाडाले फुल धमाल भावानं खरंच वेड आहे वेड फक्त वेड क्रिकेटचं. संकेत काय मग तुला मैदान 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 कसं वाटतं विकेट बद्दल? आकाश विकेट बद्दल तू काय बोलू शकतोस? मैदान चांगलं वाटतंय का? अगोदर कसं बनवलं नाही होतं? आल्या डोंका काढले होतं मैदान चांगलं नव्हतं. बा आता तू सर्व व्यवस्थित केलंस ना? बाकी अजून काय बोलू शकतोस? नाही नाही विषय पब्लिकला गलत नाही काय. चांगलं वाटतं मैदान चांगलं केलेलं वाटतंय खूप त्या नाव. छान करून ठेव आपला विषय. संकेत आहे तू भडकू नको. काय काय तुझा प्रश्न काय नक्की? तिसरा बाण सेट करता येतो. हा ठीक आहे फायनल आहे. संकेत बोलला तिसरा बाण षटकार ठेवायचा आहे. चिराग कुठे आहे? चिराग दाखव. चिराग तुझं काय चिराग भाऊ तुझं काय मत आहे? संकेत बोलेल ती पूर्व दिशा. कुणी काय बोलायचं नाही. संकेतने आता येऊन मेहनत घेतली मैदानासाठी. संकेत तुला लीगचं आपलं विकेट झालं होतं माहिती ना गेल्या वर्षी? HPL प्रीमियर लीग झाली ते विकेट तू कसं केलं होतंस? कधी त्याला तुझा हात पण लागलाय नाही. कधी बोलू पण नकोस तू. एक दिवस पण आलाच नाही तू मैदान करायला. आलो तो कधी आला होता? पप्पा कोण आलो होतो बा? हा बरोबर बरोबर. आता आता बाकी ह्या मैदानाबद्दल तू काय बोलू शकतोस मला सांग? आता मी टोपलोय चांगलं. हा मग पहिलं कसं मैदान केलं नाही होतं त्यांनी विकेट? तुमक उठवली नव्हतं. काय बोलशील यांना? ये आकाश पुढे हाईटला घे ना मध्ये काय. ए संकेतचं पण युट्यूब चॅनल आहे. ए आकाश आकाश संकेतचं पण युट्यूब चॅनल. संकेत पण व्हिडिओ बनवतोय. कोणतं चॅनलचं नाव काय तुझं? कोकणी संकेत. कोकणी संकेत 7744. तर आता प्लॅन झालाय टी शर्टचा. संकेतने एक टी शर्टचा पॅटर्न दाखवला. कुठलं छापूया? हे टी शर्ट छापायचं. चल तर चल आता संकेतने तर दाखवले टी शर्ट. तर हे टी शर्ट मी देणार आहे. जेवढा टी शर्टला खर्च असेल तो मी करणार आहे. खुश ना? फक्त 300 रुपये दे तू. हे भांडू नको रे. हे त्याला दाखव ना. तो मारतोय ना झाडू मारतोय ना तो. हे भांडण नको रे. दिवस जरा लाईट घेऊन पुढे ये ना. तो बघ पाया लागला चोपले. नाही एवढं बरोबर आहे. आधी जरा फिरवते त्याच्यातूनच. हा तेच फिरवते घट्ट होईल मग थोडस. मागच कोपऱ्यात वाटायचं. हे संकेत तू इकडे जरा 2 मिनिटं दाखव जा पुढे किती मारायचं शेण. जा त्याला शेण कुठे मारायचं दाखव जा. काय 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 बाहेर. तर चलो आता वाजलेत पण खूप. त्याच्यामुळे आम्ही आता जातो. उद्या बहुतेक तयारी करू आपण. आणि सर्व आलेत. चलो लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्याला.